नमस्कार, दमयंतीज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज बनवूया आपण चना मसाला। मी बारीक चना घेतला आहे, तो मी मोरू टाकला होता। 2-3 तास छान मोरून गेला आहे। आता आपण त्याला कुकरमध्ये लावूया। तर मी कुकरमध्ये पाणी घेतलं आहे, चणे घेतले, त्यामध्ये पाणी टाकलं आणि तेजपान टाकत आहे, मीठ टाकलं आहे, जिरे आणि काळे मिरे आणि लवंग टाकून कुकरमध्ये पाणी टाकायचं आणि लावून घ्यायचं। 3 शिट्या होऊ द्यायच्या आणि मसाल्यासाठी कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची आणि पालक तोडून घेतली मी, त्याचे जे काड्या असते त्या घेतल्या आणि ते मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया त्याची। पालकच्या काड्या टाकल्याने रस्सा छान घट्टसर येतो आणि टेस्ट पण चांगली लागते। कोथिंबीर पण टाकली आहे मी त्यामध्ये, कोथिंबीरची टेस्ट येते। आता कढईमध्ये तेल टाकूया। तेल गरम झालं की मोहरी टाकायची। मोहरी तडतडली तर मग मोहरी टाकत आहे। मोहरी तडतडली की मग जिरे घालूया। जिरे चांगले फुलले पाहिजे तेलामध्ये, त्याचा स्वाद टेस्ट चांगली लागते जिऱ्याची। आणि आता तो बारीक करून घेतलेला मसाला होता, आपण मिरची, कोथिंबीर, पालकचा तो टाकून कढईमध्ये आणि गरम करून शिजवून घेऊया। मसाला छान शिजवायचा आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत। त्याचा मसाल्याचा फ्लेवर छान येतो आणि हा असा मसाला तुम्ही भाजीला करून बघा, खूपच छान भाजी बनते। एक वेळा नक्की करा। आणि आता बघा मसाला आपला होत आहे तिकडे। ते मिक्सरच्या भांड्यामध्येच लाल तिखट, मसाला, हळद, जिरे पावडर, धने पावडर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। हा गोडा मसाला आहे, सर्व बारीक करून घेऊया। आणि हे बघा आपला मसाला कसं तेल सोडत आहे। आता यामध्ये आपण बारीक केलेलं तिखट ते टाकून घेऊ। ते बघा धन्याचे आणि छान टेस्टीचे धने टाकायचं आणि ते सर्व घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। थोडं 2 मिनिट शिजू द्यायचं याला आणि मग आपलं मिक्सरचं भांड्यात पाणी टाकून धुवून घेऊ आणि ते पाणी यात सोडू। मग छान शिजून जाते आपला मसाला। हा हिरवा मसाला भाजीला छान टेस्ट देते आणि रस्सा पण छान उतरते। हे बघा चणे झाले आपले, ते चण्यातलंच पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे आणि त्याला थोडं हलवून घेऊ। त्या भांड्याला लागलेला मसाला निघून जाते आणि आपल्या मसाल्याला पण पाणी टाकून देता येते। ते बघा आता मसाला शिजत आहे, त्याला पाणी टाकलं आपण, ते छान आता तेल सोडेल। तो तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचा, वेळ लागला थोडा तरी चालेल। 5 मिनिटात ते शिजून जातात, रेडी होऊन जाते। हे बघा कसं तेल सोडलं आहे। आता आपला मसाला छान शिजून झाला आहे। आता आपण त्यात चणे टाकूया। हे बारीक चणे आहे बघा, पूर्ण 3 शिट्टीच झाली होती, 3 शिट्टीमध्ये छान शिजून गेला आहे तो। आणि त्याला मिक्स करून घेऊ। आता मिक्स झाले की त्याला स्वादानुसार तुमचं मीठ टाका। चण्यामध्ये पण मीठ टाकलं होतं आपण, त्यामुळे थोडे सांभाळूनच टाका। आणि बघा आपली भाजी उकळी येत आहे, एका उकळीतच भाजी रेडी होऊन जाते। ते मी मीठ टाकत आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका। आपली भाजी उकळी आली की रेडी आहे। हे बघा किती छान उकळी येते, तेल बघा साईडने कसं सोडलं आहे भाजीने। आणि भाजीचं एवढा मस्त छान सुगंध येत आहे त्या मसाल्याचा। तुम्ही करून पहा नक्की, तुम्हाला आवडेलच। आणि झटपट अशी भाजी तयार होते, ते खूप वेळ नाही लागत याला, खूप छान टेस्ट येते भाजीला। हे बघा आपली भाजी रेडी आहे, कोथिंबीर टाकली, खूपच छान दिसायला पण छान आहे आणि खायला पण छान आहे। तुम्ही एक वेळा नक्की करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मित्रपरिवारात शेअर करा।